नमस्कार, तुम्ही डॉक्टर तारलेकर यांचा सुश्री हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल नेहरू इथे आलात. कृपया तुमचं पूर्ण नाव सांगा. अच्छा, काय त्रास होतो तुम्हाला? छातीत दुखायचं. ओके, हां. श्वास घ्यायला त्रास होता. ओके. हे आधीपासून होतं की लगे अचानक सुरू झालं? कधी कधी वाढ. अच्छा, मग तुम्ही इथे आलात. एंजिओग्राफी आम्ही पनवेलला केली. हे कोण तुमच्यासोबत? मी मुलगा. ओके, हा बोला, तुम्ही काय झालं नंतर? घरात ईसीजी काढला. ईसीजी मध्ये थोडस त्रासदायक दाखवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला एंजिओग्राफी करायला लागेल. आम्ही पनवेलला आलो गांधी हॉस्पिटल. गांधीकडे एंजिओग्राफी केल्यानंतर त्यात 7 ब्लॉकेज सांगितले. तिथे काही करायची सोय नाही. त्या डॉक्टर माझे एक मित्र आहेत, ते डॉक्टरांचे मित्र, त्यांनी मला फोन केला का इथे इथे आल्यानंतर मग इथे परत तुम्ही एंजिओग्राफी केली की डायरेक्ट सरांनी रिपोर्ट? एंजिओग्राफीची रिपोर्ट बघून सरांनी आणि मग तातडीने सरांनी ते 7 ब्लॉकेज म्हणजे एकदम गंभीर परिस्थिती आहे. 2 ब्लॉकेज काढले जे मेजर होते 100 आणि 90चे. ओके. बाकी ते बोलतात डेंजरच्या बाहेर. हो, डेंजरच्या खूप मदत केली आम्हाला. बाकीचे त्यांचे दुसरे जे ऑपरेशन होते ते कॅन्सल करून आईला म्हणजे ते सरांनी गंभीर परिस्थिती बघून आईची एकदम क्रिटिकल परिस्थिती होती. बरोबर, ते परिस्थिती बघून सर डिसिजन घेतात आणि पटापट हे करतात. किती दिवस तुम्ही ऍडमिट होतात? आम्ही आता हा 3रा दिवसाचा. बरं, 3 दिवस कसं वाटलं आमचे डॉक्टर साहेब आणि आमचं हॉस्पिटल? सगळं स्टाफ चांगला आहे. अच्छा, हे कोण सोबत? वडील. काका, काय बोलाल तुमचा एकंदर अनुभव कसा वाटला? डॉक्टर मुलगा बरोबरच होता. हे मुलांनी सांगितलं ते बरोबर. ओके. आणखी काय इतरांना काय संदेश द्याल दादा तुम्ही आमच्या हॉस्पिटलबद्दल? काही नाही, असं त्रास झालं तर इथेच अमुक दवाखान्यात जा. धन्यवाद. हा बोला. माझे नातेवाईक आहेत ना, त्यांनी पण सांगितलं तू योग्य निर्णय घेतला इथं आले. खरंच योग्य निर्णय घेतलाय. कारण सरांना खूप दांडगा अनुभव आहे याच्यामध्ये. 36 वर्षापेक्षा जास्त अनुभव आणि रोजच्या सर 10-20 एंजिओग्राफी डेली करतात आणि अजूनपर्यंत सरांचा 10,000 जास्त त्यांचा इतिहास. आणि इथे असं नाही का बाबा पैशासाठी काही गोष्टी थांबवतील असं अजिबात नाही. धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केल्यात. जसा तुमचा फायदा तसा इतरांना पण व्हावायसाठी आम्ही व्हिडिओ इतरांना पण दाखवणार. तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद. जीवनाच्या पुढील वाटचालीस तुम्हाला मी हॉस्पिटलमधून तुम्हाला शुभेच्छा. काकू.